नंतर कमी होतं सगळं चालू झालं ना कळत नाही रूपा
ऐसे का हो नका काही. पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा.
Thank you.
माऊली सकळ सेवेकरता गायण्यात आलेला वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग खरंच असं वाटते की नेरुळ नेरुळ नाही तर पंढरी अवतारित झालेले आहे. पंढरी अवतारित कर्म
विश्वंभराला शरण जा, भूत जात वंदोनी. म्हणजे संपूर्ण विश्व माझं घर आहे, हे विश्वची माझे घर. ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झालो. माणसाने माणसासारखं वागावं, माणसाने माणसासारखं जगावं. माणूस म्हणून जन्म मिळालाय ना, आहार निद्रा भय मैथून हे तर पशु पक्ष्यांना सुद्धा सारखंच असतं. पण आपण माणूस म्हणून जन्म मिळाला तर आपण माणसासारखं जगलो पाहिजे. काहीतरी आपल्याकडे एक्स्ट्रा दिलंय हो देवाने, काहीतरी दिलंय आपल्याला. सतसत विवेक बुद्धी आहे, आपल्याला धर्म कळतो. पाप करत असताना आपलं मन कातरतं, म्हणजे आपल्याला कळतंय आपण पाप करतोय. आपल्याला असं वाटतं आपण चुकीच्या मार्गाने जात असो तर मुलाने चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं आपल्या मुलाने चांगलंच असलं पाहिजे. चोरी करणाऱ्याला सुद्धा असं वाटतं माझ्या मुलाने चोरी करू नये. एकदा एका चोराच्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडण झाले. कशावरून भांडण झाले तर तो चोर नवरा म्हणजे चोरी करणारा नवरा तो म्हणतो माझ्या बायकोने माझ्या खिशातून मला न सांगता 100 रुपये काढले. म्हणजे तिने 100 रुपयाची काय केली, चोरी केली. असं कोण म्हणतो, चोर म्हणतो. म्हणजे चोराला सुद्धा असं वाटतं की माझ्या बायकोने चोरी करू, तो तिचा हक्क आहे, बरोबर ना. नवऱ्याच्या खिशातून पैसे काढणं हा स्त्रियांचा जन्मसिद्ध नाही. पटत वाटतं, पटत असेल पण आता बोलणार कसं सगळ्याच जन्मसिद्ध. म्हणजे चुकीचं करणाऱ्याला असं, आणि चुकीचं करत असतं ना की माणसाला भीती वाटते, तर मन कापतं. मग तेव्हा लक्षात घेत आपलं मन आपल्याला साक्ष देतो, आपलं मन आपल्याला ग्वाही देतं. पण आपण ना आपला रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊन ठेवलाय. रिमोट जर दुसऱ्याच्या हातात असेल ना तर चॅनल कुठला लावायचा हे रिमोटवाल्याच्या हातात असतं. आपण आपल्या जीवनाचा रिमोट दुसऱ्यांकडे नका ठेवू. दुसरा माणूस म्हटलं ना की चांगलं नाही दिसत तू आज, लगेच चेहरा पडतो. दुसरा माणूस म्हणाला ना की तू हे जे करतोय ना याचे परिणाम तुला भोगायला लागतील, हे तू चांगलं करत नाहीये. त्याने ठरवावं की तू चांगलं करतोय का वाईट करतोय, मग तू ते करावं. हे तुला कळत नाही का तू चांगलं करतोय का वाईट करतोय. आपण जे करतोय ते चांगलं आहे हे जर ग्वाही तुमचं मन तुम्हाला देत असेल ना तर जगाचा विचार करू नका. तुम्ही जगाच्या नजरेत नाही, जगदीश्वराच्या मनाच्या नजरेत मोठे पाहिजे. आणि तुमचं मन प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतं. चुकीचं कर्म करत असतानाही सांगतं, चांगलं कर्म करत असताना मन सांगतं. एक जुनं गाणं आहे, फार सुंदर, फार सुंदर. तोरा मन दर्पण कहलाए
दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए। तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। मन दर्पण, दर्पण म्हणजे We